तर आमच्या कॅफेमध्ये आज असं घडलं मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आज आहे डेज ऑफ 299 या चॅलेंजचा 10वा दिवस. तर मी तयार वगैरे झालो, आता जात आहे शॉपकडे. मग मी आलो शॉपवर. हे बघा, राठोड बी आज लवकर आले होते. मला एक 10-15 मिनिट उशीर झाला यायला. तर आता राठोड शटर उघडत आहेत. आता मी डायरेक्ट घरातून दुकानावर आलो. म्हटलं आता इकडे साफसफाई वगैरे चालू आहे. आता इकडे काय काय मटेरियल लागते ते सर्व आणण्यासाठी जात आहे. बेकरीवरून मी बेस ब्रेड घेतलं. आता जात आहे शॉपवर. मी आलो चंद्रशेखर किराणा दुकानवर. किराणा घेऊन आता जातो डायरेक्ट पवार कॅफेवर. किराणा माल वगैरे घेऊन आलो पवार कॅफेवर. मग मी सर्व किराणा माल वगैरे घेऊन आता जात आहे ब्रँच 3 ला. तर वस्तादने आता बर्गर बन, मॉयनीज आणि मोमोज आणायला सांगितलेत. आता मी आणायला जात आहे. मग मी ह्या ब्रँचवरून मोमोज वगैरे घेतलं. दुपारी पण कस्टमर हाऊसफुल होते. हे बघा, पूर्ण टेबल हाऊसफुल आहेत. प्रत्येक टेबलवर 2-2 जण बसलेत. तर मला आता आळस येत होती म्हणलं आता चहा घ्यावा आपण. तर मी आता 1 कप चहा घेत आहे. मग झाली संध्याकाळ. हे बघा, संध्याकाळी वगैरे लाईटी वगैरे लावून घेतलं. आणि बघा कस्टमर आहे तिकडे पण. अशा प्रकारे 2 पिझ्झा आणि 1 सँडविच आता भैयाला देत आहे. हे बघा भैया, हो का. आमच्या रोहितने ह्या साईडला हे बघा लाईट वगैरे लावून घेतला. तर भैयाने 1 नूडल्स सांगितले पार्सल. मग या भैयाचं ऑर्डर नूडल्स तयार झालं. भैयाला नूडल्स देऊन टाकलो. मग या भैयाने 2 पावभाजी ऑर्डर सांगितले. संध्याकाळी तर हे बघा मित्रांनो, फक्त 2च टेबल बसलेत. कस्टमर तर आज काहीच नाही. आज पण तेवढं मार्केट नाही मित्रांनो. हे बघा मित्रांनो, स्टॉलवर रोहित थांबलाय. कस्टमरचं काहीतरी ऑर्डर करत आहे. हे बघा, हे कस्टमर इथं मोमोज खात आहेत. हे कस्टमर बघा, त्यांचं खाणं झालंय. आता कस्टमर जात आहेत. तर अजून एक सरांचं मला व्हेज चीज पिझ्झा मीडियम आणि एक व्हेज ग्रिल सँडविचचं ऑर्डर आलं. तर इकडे आमचं रामदास हो का सँडविचची टॉपिंग करत आहे. आणि पिझ्झा बेकिंग करायला टाकला. हे बघा, पिझ्झा बेक झाला पण. मग या फॅमिलीने एक स्टीम मोमोज ऑर्डर सांगितले. इकडे आमचं रोहित हे बघा स्टीम मोमोज कस्टमर प्लेटात रेडी करत आहे. बिल किती आहे सांगते मॅडमचं रोहित? हां ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये मॉयनीज आणि शेजवान चटणी टाकल. हे बघा. तर मित्रांनो, कधी येत आहे तुम्ही मोमोज खायला? तर अशा प्रकारे प्लेट रेडी झाला आहे. आता रोहित कस्टमरला देत आहे. मग या सरांचा ऑर्डर मला स्पेशल सँडविचचं ऑर्डर आलं. तर आता हे ऑर्डर वस्तादला सांगतो. रामदास 2 स्पेशल सँडविच. टेबल आहे टेबल. मग या भैयाला आपण एक फ्राईड मोमोज दिलो. तर हे बघा, आमचं रामदास स्पेशल सँडविचची टॉपिंग करणार आहे आता. हे बघा, टॉपिंग होत आहे इकडे. तर सँडविच कसं तयार होतं आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसून जाईल.
बटेल लावलं होतं. हां पेट्रोल त्याच्यावर. आता प्लेटमध्ये रेडी होत आहे सँडविच. तर आमच्या कॅफेमध्ये आज असं घडलं मित्रांनो. तर काय झालं होतं सांगतो मित्रांनो. तर आज उदगीर शहराचे PSI साहेब आणि त्यांची टीम मिळून आज आपल्या कॅफेमध्ये आले होते आणि आम्हाला एक नोटीस देऊन गेले. मग आमच्या दुकान बंद करायची वेळ झाली. तर आम्ही आता टेबल खुर्च्या गोळा करून दुकान बंद करत आहोत. हा पण सेटअप जे सकाळी लागलेला होता हा पण सेटअप आता थोड्या वेळात क्लोज होईल. आज होता डेज ऑफ 299 या चॅलेंजचा 10वा व्लॉग. 299 दिवस पूर्ण करणार. जर तुम्ही या प्रवासात असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.